श्री स्वामी समर्थ। मी नैना, तुमचं माझ्या स्वामी सेवेकरी नैना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज मी तुम्हाला माघ पौर्णिमा कधी आहे, या दिवशी भगवान श्री हरीची पूजा कशी करायची आहे, पौर्णिमा सत्यनारायण आपल्याला कधी करायचं आहे, कुंडलीत जर चंद्र कमजोर असेल तर आपल्याला काय उपाय करायचा आहे, हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री स्वामी समर्थ। माघ पौर्णिमेला विशेष असं धार्मिक महत्त्व आहे। या दिवशी कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे याला अत्याधिक महत्त्व आहे। पौर्णिमा तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे याला देखील विशेष असे महत्त्व आहे। चला पाहूयात की पौर्णिमा तिथी कधी आहे। पौर्णिमा तिथी ही 23 फेब्रुवारीला दुपारी 3:33 सुरू होणार आहे आणि 24 फेब्रुवारीला संध्याकाळी 6:01 संपणार आहे। आपण उगवत्या सूर्याची तिथी मानतो, म्हणून 24 फेब्रुवारीला आपल्याला पौर्णिमेचा उपवास करायचा आहे आणि पौर्णिमा सत्यनारायण ही आपल्याला 24 फेब्रुवारीला करायची आहे। पौर्णिमेच्या दिवशी जप, तप, स्नान, दान केल्याने कित्येक पटीने पुण्य प्राप्त होते। या दिवशी पूजापाठ केल्यामुळे आपल्या सगळ्या मनोकामनाही पूर्ण होतात। या दिवशी जर तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान करायला जमले नाही तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून तुम्ही स्नान करू शकता। पौर्णिमेच्या दिवशी देवी आणि देवता पृथ्वी तलावर येतात अशी मान्यता आहे। या दिवशी सत्यनारायण भगवानांची पूजा केल्याने 100 यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीची पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते। पौर्णिमा तिथीला गरिबांना दान केलं पाहिजे, ब्राह्मणांना भोजन दिले पाहिजे। या दिवशी काळे तीळ दान करणे हे देखील उत्तम असते। या दिवशी काळे तिळाने हवन करावे आणि पितृतर्पण करणे याला सुद्धा अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। विधिवत भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मींची पूजा पौर्णिमा तिथीला करावी। भगवान विष्णूंना पिवळी फुले, फळे अर्पण करावीत। माता लक्ष्मीलाही लाल फुले आणि सफेद मिठाई अर्पण करावी। पंचामृत, शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्यावरती तुळशीपत्र जरूर ठेवावीत। तुळशीपत्रांशिवाय भगवान विष्णू नैवेद्य स्वीकार करत नाहीत। पौर्णिमा तिथीला चंद्राची पूजा केल्याने चंद्र दोष दूर होतो आणि कुंडलीत चंद्र बळकट होतो। 24 फेब्रुवारीला प्रदोष काळात आपल्याला सत्यनारायण करायचे आहे। सतत 12 पौर्णिमा सत्यनारायणाची आपण पूजा केली तर आपल्या जीवनातले बरेच प्रश्न सुटतात असं स्वतः गुरु माऊलींनी सांगितले आहे आणि बहुतेक सर्व स्वामी सेविकांचा हा अनुभव आहे। या दिवशी आपण धान्याची पूजा करतो, म्हणून बघा धान्यामधले सगळे दोष निघून जातात आणि आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता होत नाही, आर्थिक भरभराट होते। या दिवशी श्रीयंत्र सत्यनारायण भगवान यांची पूजा केल्याने आपल्या घरात अष्टलक्ष्मीचा वास राहतो। तर तुम्हाला आता मी सांगणार आहे की आपल्याला 24 फेब्रुवारीला आपल्याला भगवान विष्णूंची पूजा कशी करायची आहे। तर बघा, आपल्याला सकाळी आपली सगळी नित्यकर्मे आटोपल्यावरती सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा, आपल्या घराच्या मंदिरामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। संकल्प घेतल्यानंतर आपल्याला उंबरठा पूजन करायचं आहे। तर उंबरठा पूजन आपल्याला हळद आणि गोमूत्र ह्याने उंबरठा पूजन करायचं आहे आणि उंबरठा आपल्याला सारवायचा आहे आणि उंबरठ्याची आपल्याला हळद, कुंकू, फुले, अक्षदा, धूप आणि दीप दाखवून पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं तर बघा, बाळकृष्णाची मूर्ती आहे, त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे। पंचामृतने अभिषेक तुम्ही करू शकता किंवा तुम्ही जल अभिषेक सुद्धा करू शकता। तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्हाला श्री सूक्त, पुरुष सूक्त,
व्यंकटेश स्तोत्र किंवा रामरक्षा, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नरवाणो मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे। बघा, आपल्याला सत्यनारायण भगवानची पूजा ही प्रदोष काळातच करायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि आपल्याला आपली जी नित्य सेवा आहे आपल्याला ती करायची आहे। अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। त्यानंतर ह्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत तर आता आपण पाहूयात। तर बघा, या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर श्री सूक्त आणि पुरुष सूक्त तुम्हाला 1 किंवा 16 वेळा तुम्हाला पठण करायचे आहे। बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला जर श्री सूक्ताचं पठण करता आलं तर ते अत्यंत पुण्यदायी असं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला काय करायचं आहे तर बघा, श्रीयंत्राचं पूजन आपल्याला करायचं आहे। तर श्रीयंत्राचं पूजन करण्यापूर्वी आपल्याला श्रीयंत्रावरती अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक तुम्ही श्री सूक्त 1 किंवा 16 वेळा, पुरुष सूक्त 1 किंवा 16 वेळा आणि नरवाणो मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। तर कुंकुमार्चन बघा, श्री ललिता सहस्रनामाचं पठण करून किंवा श्री सूक्त याचं पठण करून तुम्हाला 5 बोटांनी कुंकू व्हायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचे आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला 1 किंवा 11 वेळा विष्णू सहस्रनाम, 1 किंवा 11 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि गीतेचा 15वा अध्याय, गीतेची 18 नावे तुम्हाला म्हणायची आहेत। आता बघा, माळ तर तुम्हाला 1 माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र, 1 माळ तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र आणि 1 माळ तुम्हाला नरवाणो मंत्राचा पठण करायचं आहे, जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, तुम्ही ह्या माळी तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जरी तुम्ही 108 वेळा जप केला तरीही काही हरकत नाही। आता ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमजोर आहे त्यांच्यासाठी एक छोटासा उपाय आहे। तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, गंगाजल जे पवित्र नदीचं पाणी आहे किंवा गंगाजल ह्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर कच्चं दूध मिसळायचं आहे आणि तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे। ह्यामुळे काय होतं तर चंद्रदेवाची कृपा आपल्यावरती सदैव राहते आणि कुंडलीत जो आपला चंद्र कमजोर आहे तो बळकट होतो आणि आपल्याला मानसिक सुख, समाधान आणि शांती लाभते। अशा प्रकारे तुम्हाला सेवा करायच्या आहेत। तुम्ही अशा प्रकारे विधिवत श्रीहरीची पूजा केल्याने तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील। महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।